सो हॅलो गाईज, मी आहे दिशा आणि तुम्ही पाहतात दिशा मोटिवेशनल. सो आज बायोलॉजी क्लास 12चा आपण पार्ट नंबर 5 बघणार आहोत. ओके, जर याच्या आधीचे जर पार्ट्स पाहिले नसतील तर प्लीज बघा, कारण त्याच्याशिवाय पुढं लिंक लागणार नाही. याच्या आधी आपण इंट्रोडक्शन केलं आहे, 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स बघितले आहेत किंवा मेंडलचे लॉ बघितलेले आहेत. सो प्लीज आधी ते बघा आणि मग पार्ट 5ला आपण चालू करूया. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पार्ट 5मध्ये आपण बघणार आहोत डायहायब्रिड क्रॉस किंवा डायहायब्रिड रेशो म्हणजे काय असतो. आपण आधी बघितलं मोनो हायब्रिड. मोनो म्हणजे आपल्याला कळतं 1, बरोबर. आता डायहायब्रिड म्हणजे काय, डेफिनेशन बघितल्यावर तुम्हाला तर समजेल की डायहायब्रिड म्हणजे काय, पण तुम्हाला अर्थावरून कळलं पाहिजे की मोनो म्हणजे काय किंवा डाय म्हणजे काय. त्याच्यानुसार आपण त्याची जी हे आहे डेफिनेशन आहे ती तयार करणार आहोत. बघा, द क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन टू पेअर्स ऑफ अ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आर कॉल्ड ॲज डायहायब्रिड क्रॉस. आता डायहायब्रिड आलं की लक्षात ठेवायचं टू प्युअर पॅरेंट्स आणि टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आर कॉल्ड ॲज डायहायब्रिड क्रॉस. याच्यानंतर आपण बघणार डायहायब्रिड रेशो म्हणजे काय. आता याच्यामध्ये आपण बघितलं आधीच्या व्हिडिओमध्ये मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय बघितलं होतं, मोनोहायब्रिड रेशो म्हणजे काय बघितलं होतं. ते बघितलं नसेल तर प्लीज ते बघून या. डायहायब्रिड रेशो म्हणजे काय, द फिनोटायपिक रेशो ऑफ्टन इन F2 जनरेशन आर कॉल्ड ॲज डायहायब्रिड ऑफ डायहायब्रिड क्रॉस आर कॉल्ड ॲज डायहायब्रिड रेशो. म्हणजे F2 जनरेशनमध्ये जो फिनोटायपिक रेशो ऑप्टेन केला जातो त्यालाच आपण डायहायब्रिड रेशो असं म्हटलं जातं. डायहायब्रिड म्हणजे काय, डेफिनेशन इज इम्पॉर्टंट. ओके, आता याच्यानंतर ना आपण याचं काय बघणार आहोत, एक्झाम्पल बघणार आहोत. आता बघा, याचा फिनोटायपिक रेशो काय येतो, 9s 3s 1. हे पुनर्ट स्क्वेअर बघितलं आपल्या लक्षात येईल. आणि त्याचा जिनोटायपिक रेशो येतो 1s 2s 2s 4s 1s 2s 2s 1. इथं पुढं 1 आहे. ओके, आता यांचा क्रॉस आपण बघणार आहोत. आता हा डायहायब्रिड आहे आणि त्यांनी काय सांगितलं आहे, टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. जी काही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत त्याच्या आपल्याला 2 पेअर बघायचे आहेत. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त टॉल अँड डॉर्फ हेच बघितलं होतं, पण आता आपल्याला 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर बघायचे आहेत. आणि याच्यामध्ये आहे येलो राऊंड, हे आहेत आपण बघितलेले, हे काय डॉमिनंट आहेत. ओके, मग त्यामुळे ह्याचे जे लेटर्स आहेत ते डिनोटर केल्या जातात ते कॅपिटल लेटरनं. आणि ग्रीन रिंकल हे काय आहेत, रेसेसिव्ह असल्यामुळे हे जे डिनोट केणार स्मॉल ह्यानं. आता आपण बघणार आहोत याच्यामध्ये की वाय आणि आर. ओके, तर याच्यामध्ये बघा क्रॉस आपण घेणार आहोत फिमेल क्रॉस मेल पॅरेंट्स. त्याचा फिनोटाईप येणार येलो राऊंड ग्रीन रिंकल. येलो राऊंडमध्ये आपण बघितलं कॅपिटल वाय कॅपिटल आर आर, स्मॉल वाय वाय स्मॉल आर आर. हे सगळं कळलं तुम्हाला की नक्की काय असतात, पॅरेंट्स कुठले, फिनोटाईप कुठले, जिनोटाईप कुठले. आता गॅमेट्स घेतले तिथं बघा, इथं काय घेतले, गॅमेट्स घेतलेले आहेत बघा, इथं गॅमेट गेलेत. आता आपला क्रॉस काय होता, कॅपिटल वाय स्मॉल कॅपिटल आर क्रॉस विथ 2 मिनटं. मग आपला क्रॉस काय होता, कॅपिटल वाय कॅपिटल आर क्रॉस विथ स्मॉल वाय स्मॉल आर. आता याच्यामध्ये काय आहे, डबल आहे. मग त्या दोघांमधलंच एक घ्यायचं वाय, ह्यातला एक घ्यायचा आर क्रॉस विथ ह्या दोघांमधला एक वाय आणि स्मॉल आर. आणि यांचा ही गॅमेट झाली. हे काय झाले, इथं गॅमेट झाले आणि ती झाली F1 जनरेशनमध्ये. मग काय करायचं, हा वाय हा स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर हे झाले त्याची F1 जनरेशन. की ऑल प्लांट्स कसे असणार, येलो आणि राऊंड असणार. बिकॉज हे काय कॅपिटल वाय कॅपिटल आर हे काय आहे डॉमिनंट असल्यामुळं हे जे काही प्लांट्स असतील ते कसे असणार, येलो आणि राऊंड असणार. आता आपल्याला काय बघायचं आहे, तर डायहायब्रिड क्रॉस बघायचा आहे. त्यामुळे F1 जनरेशनमध्ये न थांबता आपल्याला कुठे F2 जनरेशनकडं जावं लागणार आहे. ओके, तर याच्यामध्ये जेव्हा हा आला कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, तेव्हा याचे डिफरंट गॅमेट्स तयार करून घ्यायचे. एकदा कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर आर कॅपिटल वाय. आणि हे यांच्या पद्धतीने एकदा कॅपिटल एकदा स्मॉल कॅपिटल स्मॉल अशा पद्धतीने कॅपिटल स्मॉल स्मॉल कॅपिटल स्मॉल अशा पद्धतीने घ्यायचं. बघा, हे गॅमेट्स तुमच्या लक्षात आले पाहिजेत की कसे केलेत. बघा, पहिल्यांदा घेतला कॅपिटल वाय कॅपिटल आर
देन कॅपिटल वाय स्मॉल आर. बघा कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर. पहिल्यांदा वायला प्रेफरन्स दिला. याच्यानंतर ना स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर. ओके, म्हणजे वाय कॅपिटल कॅपिटल स्मॉल स्मॉल आणि एकदा आर कॅपिटल एकदा. ओके, ह्या पद्धतीनं बाय युजिंग पुनेट स्क्वेअर करून आपण हे करणार आहोत. बघा याच्यामध्ये आपण घेतलं एकदा कॅपिटल वाय आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर. हे व्यवस्थित करायचं आणि जे तुम्ही ह्या पद्धतीनं मांडले तेच इथं उभ्या पद्धतीनं सुद्धा तेच सेम घ्यायचे, म्हणजे आपल्याला काही चुकणार नाही. बघा ह्यांचं क्रॉस केले, ह्यांचे काय केले आपण क्रॉस केले. आणि याच्यानंतर ना आपल्याला काय दिसलं ते म्हणजे बघा इथं आलं येलो राऊंड. आपण बघितलं नेहमी डॉमिनंट कॅरेक्टर शो करतो. आता येलो राऊंडच येणार. येलो कॅपिटल जोपर्यंत आहे तोपर्यंत ते येलो आणि राऊंड येणार. जेव्हा नसेल तेव्हा येलो आणि रिंकल येणार. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा कॅपिटल वाय कॅपिटल स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर असेल तेव्हा हे कॅरेक्टर दाखवणार येलो राऊंड. ओके, जेव्हा कॅपिटल वाय स्मॉल आर असेल तेव्हा ते दाखवणार येलो बट रिंकल. जेव्हा स्मॉल येईल तेव्हा रिंकल पशी जायचं, किंवा जेव्हा स्मॉल वाय येईल तेव्हा ग्रीनकडे जायचं. तोपर्यंत ग्रीन आणि रिंकलला घ्यायचं नाही. एक असेल चालेल, पण दोन्हीसुद्धा स्मॉल असतील तर तो आपला कोण असतो रेसेसिव्ह असतो, त्यामुळे तो आपल्याला रेसेसिव्ह कॅरेक्टर शो करणार. बट त्यातला एक जरी स्मॉल असेल एक जरी कॅपिटल असेल तरी तो डॉमिनंट कॅरेक्टर शो करणार. त्यामुळे इथे येणार कॅपिटल वाय कॅपिटल येलो आणि म्हणजे येलो आणि राऊंड. सो याच्या पद्धतीनं तुम्ही बघा, हा जर क्रॉस तुमच्या लक्षात आला म्हणजे क्रॉस लक्षात आलाच आहे. बट याच्यामध्ये नक्की कोणत्याला कुठलं द्यायचं, डॉमिनंट कोणता रेसेसिव्ह कोणता, याच्यामध्ये जर कन्फ्युजन होत असेल तर प्लीज मागचा व्हिडिओ जाऊन बघा. याच्यामध्ये मी पूर्ण एक्सप्लेन केला आहे की प्रत्येक ह्याच्यामध्ये नेहमी डॉमिनंटला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आणि मग रिंकल किंवा जो रेसेसिव्ह असतो त्याला आपण प्रेफरन्स द्यायचा जेव्हा डॉमिनंटचा कॅरेक्टर नसेल तेव्हा. जेव्हा कॅपिटल लेटर नसेल तेव्हा रेसेसिव्ह घ्यायचं. जर एखादं जरी कॅपिटल लेटर असेल तर त्याच्यामध्ये तो कॅपिटल हा डॉमिनंट असतो आणि ते डॉमिनंट कॅरेक्टर काय करतो प्रत्येक ट्री किंवा प्रत्येक सीड काय करत असते शो करत असते. सो आज आपण बघितला डायहाब्रिड क्रॉस. त्याचा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.